मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याकरता दिवंगत आमदार शरद काळे यांच्या प्रयत्नाने 30 कोटी रुपये खर्च करून वाढीव पाणी पुरवठा योजना निर्माण करण्यात आली। मात्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टदार व लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे गत 4-5 महिन्यापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहराला पाणी पुरवठा करण्याकरता सारंगपुरी जलाशय व लाडेगाव येथून पाणी आणले जाते। येणाऱ्या पाण्यातील गाळ दूर करण्याकरता त्यात फिटकरी आलम मिळविल्या जाते आणि हे पाणी मोठ्या टाकीत सोडले जाते। यातील गाळ टाकीच्या तळाला बसतो तर साफ पाणी रेत, बजरी आणि चारकोलमधून पास केले जाते। परिणामी पाण्यात राहिलेले सूक्ष्म कण आणि अशुद्धता पूर्ण दूर होते। या शुद्ध पाण्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याकरता जल शुद्धीकरण कुंभात क्लोरीन अथवा ओझोनचा वापर केला जातो आणि त्यानंतर या पाण्याचं वितरण संपाच्या माध्यमातून होतं। मात्र जेथून साफ पाणी मिळायला पाहिजे त्या टाकीतील गाळ गत 4 वर्षापासून काढल्याच गेलं नसल्याचं कळतं। जेव्हा की याकरिता तयार करण्यात आलेल्या ड्रेनेजमधून गाळ वाहून जायला पाहिजे, मात्र दोषपूर्ण बांधकामामुळे हा गाळ टाकीतच जमा राहत असल्याचे दिसून येते। गत 3-4 वर्षापासून साचलेला गाळ न काढल्यामुळे सुमारे 20 फूट खोलीची टाकी 7-8 फुटापर्यंत गाळाने भरून गेलेली आहे। एवढंच नाही तर जल शुद्धीकरण कुंभात सुद्धा शेवाळांची भरमार दिसून येते। तर संप परिसरात सुद्धा घाणीचे साम्राज्य आहे। परिणामी नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे। गत 4-5 महिन्यापासून लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती आदींकडे नागरिकांच्या तक्रारीवर तक्रारी झाल्या। त्यांनी फोटो सेशन केले, मात्र नागरिकांपर्यंत शुद्ध पाणी काही पोहोचले नाही। शेवटी शिवसेना उभाटाच्या व काही नगरसेवकांच्या रेट्यामुळे शनिवारपासून टाकी साफ करण्याचं काम हाती घेतलं गेलं। शिवसेना उभाटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक याबाबत काय म्हणतात? नमस्कार, मी गुड्डू उर्फ योगेश कमलाकर गावंडे, नगरसेवक आर्वी नगर परिषद। 3-4 दिवसापासून हे आर्वी शहराला गढूळ पाणी येत होतं आणि जीवन प्राधिकरणमध्ये पाहणी करण्यासाठी आलो असता तर इथं कंबरभर फिल्टरच्या माध्यमातून दिसलं तर कंबरभर इथं गाळ भरलेला होता आणि घाण वास येऊन राहिला होता। तर या पाणी फिल्टरही होऊन राहिलं नाही आणि हे घाण जो वास आहे त्या वास येऊन राहिला। मग त्यांना जे कुठले इथं MGPचे अधिकारी आहेत त्यांना फोनवरून संपर्क साधून त्या गाळ साफ करायला लावला। याच्यापूर्वी इथचे नगराध्यक्ष, नगरसेवक कुणी आले असेल त्यांनी इथं येऊन 4-5 दिवस पहिले फोटो सेशन करून चालले गेले आणि लोकांना सांगितलं का पाणी शुद्ध येईल, तरी ते 4-5 दिवसानं पाणी शुद्ध आलं नाही। त्याच्यानंतर मी पाहणी करायला आलो असता हे तुम्हाला आता व्हिडिओद्वारे दिसलंच की कुठल्या प्रकारचा गाळ हे तुरंत आपण साफ करायला लावला आणि निरोगी राहो, पाणी स्वच्छ भेटलं पाहिजे, मुलांचे तब्येता खराब नाही झाल्या, या माध्यमातून आम्ही इथं पाहणी करायला आलो असता हे असा भोंगळा कारभार दिसला प्राधिकरणचा। त्याच्यामुळे तुरंत फोन करून हे साफ करायला लावलं। मित्रांनो, दर 6 महिन्याने टाकीतील गाळ का काढला गेला नाही? कॉन्ट्रॅक्टदाराने गाळ न काढताच याचे पेमेंट तर काढले नाही ना? जलशुद्धीकरण कुंभ व संप परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे। मात्र कुणावरही कारवाई होणार नाही अशी जोरदार चर्चा आहे। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।